थँक्यू जीसस. या आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू. या दुपारच्या वेळेला स्वर्गीय पित्याकडे आपण सर्वजण पाहूया. आमचं लक्ष, आमचं चित्त, आमचं ध्यान आम्ही त्याच्याकडे लावूया. तो आज आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उपस्थित आहे. हालेलुया. आम्ही तुला उंच करतो, तुला आम्ही गौरव देतो, तुला आम्ही महिमा देतो. हालेलुया. तुझ्यासारखा कोणी नाही. आणि आज पुन्हा एकदा तुझं पवित्र वचन ऐकण्यासाठी आमचं हृदय आम्ही तयार करतो. लॉर्ड, आमच्या हृदयासंग बोल प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि आम्हा प्रत्येकाला तुझं सत्य वचन आज कळू दे. आणि पुन्हा आमच्या जीवनातून तुझी सेवा घडू दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना मागतो. पुन्हा एक स्वर्गीय पिता. आमेन. येशू मसीह की. या जोरदार टाळ्या वाजवा आपण. येशूच्या नावाला धन्यवाद. यावेळेस आपण परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे जाऊया. आणि आज आपण पुन्हा लुकाचं शुभवर्तमान अध्याय 10 कडे आज आपण जाऊया. मिळालं? लूक शुभवर्तमान अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 25 आपण वाचू. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वरदान मिळेल? तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं, एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो प्रश्न विचारू लागला की मला स्वर्गामध्ये जायचं आहे, मला अनंत काळचं जीवन जगायचं आहे, न मरणारं जीवन, अमृत जीवन मला जगायचं आहे. तर मी काय करू, तुम्ही मला सांगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची मागच्या आठवड्यामध्ये परीक्षा घेतली त्या व्यक्तीने आम्ही पाहिलेला आहे. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं की येशूने त्याला उत्तर दिलं की तुला ठाऊक नाही का, तुला माहित नाही का, नियमशास्त्रामध्ये किंवा देवानं मोशेला जे लिहिण्यासाठी पहिले 5 पुस्तकं दिली आहेत, त्यामध्ये काय लिहिलं आहे हे तुला ठाऊक नाही का? आणि आम्ही पाहिलं तो पारंगत व्यक्ती होता. देवाचं शिक्षण किंवा देवाचं वचन किंवा देवाचा नियम त्याला परिपूर्ण माहित होता. आणि देवाचा नियम त्याला माहित असताना देखील त्याने प्रश्न टाकलेला आहे. कारण त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची बोलण्याची चूक त्याला पकडायची होती. आणि जर येशू ख्रिस्त काहीतरी चुकीचं शिक्षण देऊ लागला तर त्याच्या बरोबर यहुदी लोक देखील सावधान होते की येशू ख्रिस्त जर चुकला तर येशू ख्रिस्ताला देखील आम्हाला मारायचं आहे किंवा ठार करायचं आहे. परंतु
पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, येशू ख्रिस्ताने योग्य उत्तर दिलं. म्हणा सगळेजण आमेन. कारण तो परमेश्वर होता आणि मानवाच्या तारणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी मनुष्य रूप धारण करून या जगामध्ये आला होता. येशू प्रभू की. आणि प्रभूने त्याला बरोबर त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तू नियमशास्त्र पाळतोस का? हालेलुया. तुला जर जगायचं असेल, तुला जर अनंत काळचं जीवन पाहिजे असेल, तर तू नियमशास्त्राचं पालन कर. चला आता आपण पुढे जाऊया. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये त्या अगोदर 27 वचन आपण वाचूया. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ऐकलंय सगळ्या जणांनी? कोणी ऐकलं नाही सांगा. तर प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात महत्वाची आज्ञा या ठिकाणी दिलेली तुम्ही आणि मी पाहतो. आणि ही आज्ञा काय आहे? नियमशास्त्रामध्ये जो पारंगत व्यक्ती आहे किंवा शिक्षण घेतलेला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि आता तो या ठिकाणी मत्तेच्या पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे 22वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये तो या ठिकाणी म्हणत आहे की तुला मी आठवण करून देतो. आणि ती आठवण ही आहे की तू काय कर? पूर्ण अंतःकरणाने, शेजाऱ्याला सांगा पूर्ण अंतःकरणाने. दुसरा मुद्दा काय आहे? पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, अजून पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने काय कर? म्हणा प्रीती कर. दोन नियम प्रभूने आम्हाला सांगितलेले आहेत. आता तुम्ही आणि मी जुन्या करारामध्ये जगत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि आम्ही पाहिलं की नियमशास्त्र जो मनुष्य पाळू शकत नव्हता, तुमच्यासारखा माझ्यासारखा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य रूप धारण करून आला आणि त्याने नियमशास्त्र परिपूर्ण पाळून दाखवलं. आणि म्हणून त्याला या ठिकाणी अधिकार बोलण्याचा तुम्ही आम्ही पाहतो. आणि मग या ठिकाणी दोन मोठ्या आज्ञाचा उल्लेख केलेला तुम्ही आम्ही पाहतो की आता नियमशास्त्रात एवढ्या मोठ्या आज्ञा किंवा नियम निर्बंध मनुष्याला जुन्या करारामध्ये देण्यात आले होते. आता नवीन करारामध्ये एवढे नियम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नाही. का? येशू ख्रिस्तानं नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे. आणि तो म्हटला की मी नियमशास्त्र किंवा मोशेचे पहिले 5 पुस्तक रद्द करण्यासाठी, कॅन्सल करण्यासाठी आलेलो नाही, तर मी ते परिपूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून त्यांनी यहुदी लोकांना आणि जे प्रश्न टाकतात अशा सर्व लोकांना त्याने नियमशास्त्रातून देखील उत्तर व्यवस्थित दिले. म्हणा सगळेजण आमेन. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की आता दोन आज्ञा तुम्ही आम्ही पाहतो की नवीन करारात नियम नाही, तर नियम नवीन करारात दोन आज्ञा आहेत. ती दोन आज्ञा काय आहेत? जशी तू वाचा मार्क 12 वचन क्रमांक 30.
आता आपल्याला मागच्या आठवड्यात किती नियम पाहिले आम्ही? 613 नियम पाळायची आम्हाला गरज नाही. आता काय बघा काय लिहिलं आहे? आणि तू आपला देव परमेश्वर. आणि आता नवीन करार काय आहे? आता 613 जे नियम आहे ते बाजूला ठेवायचे. कारण तुम्ही आम्ही पहिले 5 पुस्तक आहे त्याच्या अधीन नाहीये, त्याचे तुम्ही आम्ही गुलाम नाहीये. तर आता काय करायचं आहे? तुम्हाला मला नियम पाळायचे नाहीत, विधी पाळायच्या नाहीत. तर तुम्हाला मला नवीन करारामध्ये काय लिहिलेलं आहे? म्हणजे येशू ख्रिस्तानं नवीन करार स्थापित केलेला आहे. आणि मग या नवीन करारात विश्वास ठेवणाऱ्याला, प्रत्येक मनुष्याला आणि प्रत्येक स्त्रीला आता फक्त 2 आज्ञाचं पालन करायचं आहे. 2 नियमाचं पालन करायचं आहे. शेजाऱ्याला सांगा 2 नियम. 613 नाही. शेजाऱ्याला म्हणा 613 नाही. आता फक्त 2 नियम आहेत. म्हणा शेजाऱ्याला 2 नियम आहेत. 613 नियम पाळण्याची गरज नाही. किती पाळायचे? 2 नियम. तयार आहात? तर 2 नियम काय आहे? आता प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला हे 2 नियम आहेत. हे 2 नियम जर तुम्ही आणि जरी पाळले तर तुम्ही आणि संपूर्ण बायबल पाळलं. आता बघा 613 सोपे वाटतात का 2 नियम सोपे वाटतात तुम्हाला? सगळेजण बोल. 2 नियम चालतील का तुम्हाला का 613 ची लिस्ट द्यावा लागेल? चला 2 नियम पाळण्यासाठी मी तयार आहे. चला काय म्हटला येशू? मार्क 12 वचन क्रमांक 30. आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. काय कर? आता तुम्ही शेजाऱ्याला हे वचन बोला. म्हणा म्हणा शेजाऱ्याला म्हणा हे वचन. शेजाऱ्याला म्हणा. बोलले का शेजाऱ्याला? बोलले का तुम्ही? 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. येशू मसीह. तर हे का सांगावा लागलं येशू ख्रिस्ताला? फर्स्ट गोष्ट म्हणजे काय? यहुदी जे लोक होते म्हणजे देवाचे लोक. आपण आता विश्वासाच्या द्वारे देवाचे लोक आहोत. महाराष्ट्रभर देवाचे लोक आहेत आणि पूर्ण जगभर देवाचे लोक आहेत. कशाच्या द्वारे? विश्वासाच्या द्वारे. आता बघा असं लिहिलं आहे की यहुदी लोक म्हणजे त्याच्या स्वतःचे लोक. यहुदी लोक काय करायचे? स्वतःला फार धार्मिक समजायचे. मी पवित्र आहे, मी निर्मळ आहे. मराठी भाषेमध्ये मी धुतलेल्या तांदळाचा आहे, मी पवित्र आहे, माझ्यासारखा पवित्र कुणी. यहुदी लोक काय करायचे? स्वतःला एकदम पवित्र 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 समजायचे. स्वतःकडे बोट करायचे आणि काय म्हणायचं? मी पवित्र आहे, मी पवित्र आहे, मी पवित्र आहे. पण नियमशास्त्र ज्यावेळेस त्यांना पाळण्याची वेळ यायची त्यावेळेस ते जागृत नसायचे, त्यावेळेस ते झोप घ्यायचे. बघा त्यांना ज्यावेळेस आज्ञा देण्यात आली त्यावेळेस ते पाळत नव्हते. परंतु बोलताना काय म्हणायचे? आम्ही पवित्र आहे, आम्ही पवित्र आहोत, मी पवित्र आहे, मी पवित्र आहे. पण परमेश्वराचे नियम पाळण्याची ज्यावेळेस वेळ त्यांच्यावर यायची म्हणजे जुने करारातली 5 पुस्तक त्यावेळेस
ते नियमशास्त्र पाळत नव्हते. येशू प्रभू की. आता तुम्ही आणि मी मागच्या आठवड्यात मध्ये पाहिल्या निर्गमच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामध्ये आज्ञा किती दिलेल्या आहेत? सगळेजण बोला, किती आज्ञा आहेत? म्हणा, 10 आज्ञा आहेत. आता तुम्ही निर्गम 20:1 ते 17 वचनामध्ये तुम्हाला आणि मला आपण पाहिलेलं आहे का नाही? तर 10 आज्ञा तुम्हाला आणि मला देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या 10 आज्ञा यहुदी लोकांसाठी, आपण यहुदी नाहीत बरं का, त्या यहुदी लोकांसाठी फार महत्वाच्या आज्ञा होत्या. आणि त्या आज्ञा त्यांना काटेकोरपणे पाळाव्या लागणारच. मग असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी काही अर्पण असतील, काही यज्ञ अर्पण असतील. जुन्या करारामध्ये ह्या गोष्टी दाखवल्या, अर्पण आणि यज्ञ. यावेळेस देखील त्यांना पाळण्याची गरज होती की जे नियमशास्त्रात लिहिलंय, तू यज्ञ कर, तर त्यांना यज्ञ करावा लागायचा. येशू प्रभू की. अर्पण आणा, तर अर्पण पण त्यांना आणावा लागत असतील. पण तरी देखील यहुदी लोक काय करायचे? त्या नियमाचं देखील पालन करत नव्हते. आता नवीन करारात तुम्ही आम्ही पाहिलं, देव काय म्हटलं आहे? तुझं काहीच नाही, माझं काहीच नाही, सगळं कोणाचं आहे? कोणाचं आहे? सांगा, कोणाचं आहे? तुमचं काही आहे का आता? पण नवीन करारामध्ये काय आहे? तुम्हाला आणि मला नियम आहे. जसा मला 3:10 मध्ये एक नियम होता. काय सांगा? दशांश बद्दल. कशाबद्दल? दशांश बद्दल. की जे काही तू कमवतो त्याचा 10वा भाग तू देवाच्या मंदिरामध्ये आण. बरोबर आहे? आता लोक म्हणतात ते पास्टर जुन्या करारामध्ये लिहिलं होतं, नवीन करारात कुठं लिहिलं आहे? बरोबर आहे ना? नवीन करारात द्यायलाच नाही सांगितलं. पण बघा, नवीन करारामध्ये जे लोक असा प्रश्न टाकतात त्या लोकांसाठी हे उत्तर आहे. नवीन करारात तुमचं माझं काहीच नाहीये, सगळं काही देवाचं आहे. कोणाचं? सगळं कोणाचं आहे? आता तुम्ही आणि बघा, या 4 मुद्द्यामध्ये लिहिलं आहे, तू कोणावर प्रेम कर. अरे कोणावर प्रेम कर? फर्स्ट कोणावर प्रेम कर? तू कोणाचा आहेस? मग तू जर देवाचा आहे, तुझं काहीच नाही ना. हे तन, हे मन, हे शरीर कोणाचं आहे? मग तुमचं आणि माझं काय सांगा? बघा, येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला देखील म्हटला, तुझं सगळं काही विक आणि तू माझ्या मागं सगळं काही ठेवू नको तुझ्याजवळ, मग माझ्या मागे ये, म्हणजे तुला अनंत काळचं जीवन मिळेल. बरोबर आहे? आता तुमच्या आणि माझ्या हे लक्षात येतं की आज देखील विश्वासणारे लोक मंदिरात येतात, देवाची भक्ती करायला येतात, देवाची आराधना करायला येतात, पण देवाचं देवाला आज पण देत नाही. किती लोक देतात? आपल्या कामाचा दशांश, आपला नोकरीचा दशांश देतात. आपण खुरपायला जातो त्याचा दशांश आम्ही काढतो. आपण धंदा करतो, व्यवसाय करतो, त्याचा दशांश आम्ही काढतो. आपण काही कुठला XYZ काम करत असाल त्याचा दशांश काढतो. येशू प्रभू की. तर तुम्हाला मला हा नियम आहे. ऐकताय सगळेजण? काय आहे? तर यहुदी लोक देखील हे नियम पाळत नव्हते, त्यामुळे त्यांची आज्ञा भंग व्हायची. चला बाहेर न्या. आज्ञा भंग व्हायची. आणि आज नवीन करारामध्ये तुम्ही आणि जीवन जगत असताना तुम्ही आणि देखील देवाच्या वचनाचं पालन केलं नाही, देवाचं देवाला दिलं नाही, तर तुम्ही आणि देखील तेच करत आहोत.
तर यहुदी लोकांमध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये काही